गुड मॉर्निंग. सकाळचे 4:45 वाजता आहेत आणि आम्ही चाललो आहे आता इथून टायगर सनराईज पॉईंट बघायला, जो सर्वात हायजेस्ट पॉईंट आहे. आणि त्या पॉईंटचं असं रहस्य आहे की तिथून आपलं माउंटन दिसतात आणि माउंटन कांचनजंगा आहे. चला आपण जाऊया आणि बघूया कसा व्ह्यू आहे तो. चला. आणि मॉर्निंगचं दृश्य बघूया. दार्जिलिंगचं असं काहीतरी दृश्य आहे. मे बी ही आमची गाडी असावी, इनोवा 754. गाडी नंबर काय आहे? रमाडाच्या तिकडे आहे. गाडी तिकडे आहे बहुतेक. सो आम्ही तिकडे चाललो आहे. फायनली आम्ही वरती सनराईज पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि आता वाजलेत 5. तर आम्ही आता फक्त टायगर हिलला पोहोचलेलो आहोत आणि आता वाजलेत 5. तर सनराईज व्हायचा आता फक्त आम्ही वेट करतो आहे. सो वेट करूया आता सनराईज व्हायचा आणि नंतरला खरी जन्नत बघूया. आता मॉर्निंगचे 5:10 झाले. सगळीजणं सनराईजचा वेट करत आहेत आणि हा सगळं गर्दी बघा. फायनली आम्ही कांचनजंगा ही बघून झालेली आहे, जे तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. मी इकडे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे बघा. सो खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता आणि खूप अमेझिंग. म्हणजे सकाळी 3:30 वाजता उठलो आहे ते वर्थ होतं. आणि हे बघा इथे आता 6 डिग्री टेम्परेचर आहे. बर्फसुद्धा आहे. बऱ्यापैकी थोडा स्नो होता. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. सो चला तुम्हीसुद्धा एन्जॉय करा व्ह्यू आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा कसं होतं ते. आणि नक्की तुम्ही महाराष्ट्रातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही सिक्कीमला या, कारण खूप मस्त आहे. हे होतं आहे दार्जिलिंगमध्ये आहे, तर मी सिक्कीम दार्जिलिंग ह्या दोन्ही गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत. सो तुम्ही पण या इकडे आणि एक्सप्लोअर करा. आणि आता जातो आम्ही परत रूमवर
आणि रूमवर जाऊन परत ब्रेकफास्ट करून परत टॉय ट्रेन आहे ते आहे आणि परत एकदा एक्सप्लोअर करायचं आहे. सो चला जाऊया आणि पुढचा प्रवासाला सुरुवात करूया. फायनली आम्ही तिकडून टायगर हिल पॉईंट बघून आलो आहे आणि इथे ब्रेकफास्ट करायला आलो आहे. तर ब्रेकफास्ट करण्यासाठी केळी, ब्रेड, त्यानंतर इथे भाजी आहे, पुरी आहे, पोहे, त्यानंतर चाऊमिन आणि अंड. सो असं काहीतरी मेन्यू आहे, खूप मस्त आहे. पण आता हे लोक लंच ब्रेकफास्ट करतायत. माझा पण ब्रेकफास्ट झाला आहे आत्ता. सो बस आता टी पिऊन आम्ही चाललो आता टॉय ट्रेनला. सो तिथेच भेटू आता आपण. आणि इथला व्ह्यू यार खतरनाक, म्हणजे एकदम खतरनाक, सिरियसली. आता आम्ही पोचलेलो आहोत जे दार्जिलिंगचं रेल्वे स्टेशन आहे, जे टॉय ट्रेनचं. इकडे आलो आहे आणि हा असं काहीतरी इथला परिसर आहे जे तुम्ही बघू शकता. आणि हे सर्वात चांगली ब्युटी आहे इथली हिमालयाची, क्लास एकदम भारी. तर चला आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोअर करू आपण. आणि ह्या टॉय ट्रेनसाठी आम्ही पे केले होते. स्टीमचे जे आहेत ते 1500 आहेत आणि जे डिझेल इंजिन आहे ते 1000 आहे. सो इथे तिकीट आहे, पण ही इथे तिकीट मिळत नाही. आम्ही ऑनलाईन तिकीटच बुक केली होती. विचारणार नाही तर आता तिकीट आहे. 5294 ये तो डीजल है, उधर दोनों वाला इसका सीधा आगे जाइए वाला. हे पण तिकडनं जावं लागेल. चल तिकडनं इकडनं येते. हे इकडे हा फ्रंट इंजिन आहे. आता इंजिन लागलेलं नाही, आता इंजिन लागेल. सो असं काहीतरी हिसाब किताब आहे जो ट्रेनचा आपण बघू शकता इकडे. आणि त्या साईडला तुम्ही बघितलात तर ते डिझेल इंजिनचं त्या साईडला आहे. आणि ही जी आम्ही बुक केली ती स्टीमवाली बुक केली. हे इथून डिझेल इंजिनच्या गाड्या सुटतात. आणि या साईडची जी आहे टॉय ट्रेन ही इथून आपली स्टीमवाली सुटते. तर अजून इंजिन यायला पण लावलेलं नाही आहे मे बी. सो आता ते इंजिन लावतील मग आम्ही सुरुवात करू जायला. फायनली ट्रेन आलेली आहे आणि ह्या साईडला मागच्या साईडला बघता इंजिन आहे जे स्टीमवरती आहे पूर्णपणे. आणि इकडे लोक कोळसा टाकतात आणि वरच्या साईडला तुम्ही बघाल तर इकडे दूर येतो आहे. सो चला आपण हा प्रवाससुद्धा एन्जॉय करू. दार्जिलिंगची ही खास ट्रेन आहे. सो खूप मजा आहे, एक वेगळा सफर आहे. सो चला नक्की एन्जॉय करूया. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि तुम्हालासुद्धा हा व्ह्यू दाखवतो कसा आहे एक्झॅक्टली. या साईडला बघू शकता आता तुम्ही ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि आता हे इंजिन चालणार आहे. सो चला आता आपण सुद्धा आतमध्ये जाऊ. इथे बघू शकता ह्याच्या आतमध्ये पूर्ण कोळसा टाकलेला हे स्टीम आहे आणि इथून सगळ्या ह्या गोष्टी होत आहेत. सो आतमध्ये जाऊन एन्जॉय करूया आता कसं वाटतं आता बघूया. चला फायनली ट्रेन आता स्टार्ट होईल.
ए आपली जागा कुठे आहे? तिकडे ये हवाएं गुनगुनाए पूछे तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में। आणि इथे आता 15 मिनटासाठी ट्रेन थांबलेली आहे. एक असंच जस्ट स्टॉप घेतला आहे. सो इथे थांबले 15 मिनिटसाठी थांबणार आहेत. आणि मागच्या साईडला बघाल तर काय व्ह्यू आहे यार, क्लास व्ह्यू. हा माउंटनचा व्ह्यू आणि हे इकडे असं काहीतरी आहे. आणि इथे त्यांची घरं, व्ह्यू खूप मस्त आहे, एकदम भारी. आता टॉय ट्रेन ही गुम स्टेशनला थांबलेली आहे 20 मिनिटासाठी. सो आता फायनली या साईडला जायचं आहे. टॉय ट्रेन बघितली आहे. टॉय ट्रेन ठीक आहे, ज्याप्रमाणे त्यांनी 1,500 घेतले आहेत पण तेवढा मजा नाही आहे. सो आता आम्ही आलो आहे इकडे झूला. सो चला आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोर करू झू. आतमध्ये काय आहे ते, एक्झॅक्टली किती प्राणी आहेत, काय आहे, खरंच आहेत की नाही आहेत. आपल्या मुंबईमध्ये तर राणीचं गार्डन आहे भायखळ्याला, त्याच्यात आहेत थोडेफार. आता इथला आपण एक्सप्लोर करूया की किती आहेत ते प्राणी आणि कोणते कोणते. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोर करू. असं काहीतरी एंट्रन्स आहे यांचा. हो. तो आम्ही झूमध्ये आलो आहे आणि हा बघा रेड पांडा. आतमध्ये जायला लागतं ना.
जास्त उडी मारत नाही वाटतं.